डॅशिंग नेतृत्व, धडाडीचं नेतृत्व, लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जाणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. दाढीवरून हात फिरवणार, 14 आमदार फोडणार, ठाकरे सेना पूर्ण संपवणार. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षात अनेक अभूतपूर्व आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना पक्षामध्ये पडलेली मोठी फूट, त्यानंतर झालेले सत्तांतर आणि मूळ पक्ष व चिन्हावर एकनाथ शिंदे यांनी मिळवलेला ताबा, या सर्व घटनांनी राजकारणाची दिशा बदलून टाकली आहे. हा राजकीय संघर्ष इथंच थांबलेला नाहीये, तर तो दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसतोय. अशातच हिंगोलीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांनी एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा राजकीय दावा केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. आमदार संतोष बांगर यांनी थेट भाकीत वर्तवलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता येत्या काही दिवसात त्यांचे आणखी 13 ते 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. या मोहिमेला राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं असून यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की विषय संपला, असं बांगर नेमकं का म्हणाले ते पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. आमदार संतोष बांगर हे आपल्या रोखटोक, आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटावर आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात घणाघाती टीका केली आहे. बांगर यांनी भूतकाळातील आपल्या विधानांची आठवण करून देत म्हटलंय की मी सुमारे 6 महिन्यांपूर्वीच जाहीरपणे सांगितलं होतं की ठाकरे गटाचे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत सामील होते. नुकत्याच घडलेल्या घडामोडींवरून माझं ते विधान तंतोतंत खरं ठरलंय आणि आता संसदेत 6 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाठिंबा दिलाय. पण हा केवळ एक ट्रेलर असून मुख्य चित्रपट अजून बाकी आहे, असं संकेत देत बांगर यांनी पुढील टप्प्यात ठाकरे गटाचे तब्बल 13 ते 14 आमदार शिंदेच्या शिवसेनेत येणार असल्याचं ठामपणे सांगितलं. मला वाटते की एका वर्षाच्या पूर्वीच मी सांगितलं होतं की सन्माननीय नागेश पाटील आष्टीकर असतील, बंडू जाधव असतील, ओमराजे लिंबाळकर असतील आणि दुसरे 3 खासदार, हे सगळे 6ला 6ही माझे मित्र आहेत. आणि राजकारणाच्या जागी ज्यावेळेस एका ठिकाणी आम्ही बसतो त्यावेळेस आम्हाला कळतं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की तिकडं काही पडलं नाही, काही उरलं नाही, आम्ही आता आपल्याकडे आल्याशिवाय राहणार. तुम्हाला काहीतरी कल्पना होती पुसटची, तुम्हाला कल्पना होती, तुमचे मित्रता असून ते तुम्हाला सांगितलं होतं. तुमचे बरेचसे आमदार देखील मित्र आहेत, मग असं काही परत तुमच्याकडे आले का? आगे आगे देखो होता है क्या. काही दिवसातच मला वाटते पुन्हा स्फोट होईल आणि 14 हा आकडा त्यापेक्षा वाढू शकतो. काय सांगता येते त्यांना ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांनी दाढीवर हात फिरवला की तुम्हाला सांगतो विषय संपला. ऑपरेशन टायगर झाल्यापर्यंत तर संजय राऊत म्हणतात आता ऑपरेशन तुडवा करा. मला असं वाटतं की संजय राऊतचं नाव तुम्ही काढू नका. संजय राऊतचं ज्यानं नाव काढलं त्याचा खाना खराब झाला, सत्यानाश झाला. आणि ते ज्या पार्टीमध्ये हे मला वाटतं की खऱ्या अर्थानं जसा एखाद्या झाडाला वळंबा लागते तसा हे संजय राऊत हे वळंबा आहे, ध्यानात ठेवा. या संपूर्ण राजकीय खेळीमागं एकनाथ शिंदे यांची पडद्यामागची रणनीती आणि त्यांची कार्यपद्धती किती प्रभावी आहे याचं कौतुक करताना संतोष बांगर यांनी एक अतिशय सूचक आणि गाजणारं वाक्य वापरलंय. ते म्हणालेत की एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त आपल्या दाढीवर हात फिरवला की समोरचा विषय तिथंच संपतो. त्यांच्या या विधानाचा रोख असा होता की शिंदे हे अतिशय शांतपणे कोणताही गाजावाजा न करता अशा राजकीय मोहिमा यशस्वी करतात की विरोधकांना त्याचा सुगावाही लागत नाही. जेव्हा विरोधकांना परिस्थिती समजते तोपर्यंत संपूर्ण खेळ संपलेला असतो. एकनाथ शिंदे यांच्या याच कार्यपद्धतीमुळं आणि त्यांच्या लोकप्रियतेमुळं ठाकरे गटातील अनेक लोक आता संभ्रमात असून त्यांना आपलं राजकीय भविष्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरक्षित वाटत नसल्यानं ते शिंदे गटाकडे आकर्षित होत आहेत, असा दावा बांगर यांनी केला. या राजकीय भूकंपाला ऑपरेशन टायगर असं संबोधलं जात असून या अंतर्गत ठाकरे गटाच्या ज्या 6 खासदारांनी बंडखोरी केल्याची किंवा पक्षापासून लांब गेल्याची चर्चा आहे त्यांची नावं देखील आता समोर येत आहेत. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संसदीय बैठकीला केवळ 3च खासदार उपस्थित राहिल्यानं या फुटीच्या आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे या तीनच खासदारांची उपस्थिती उद्धव ठाकरे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात असून उर्वरित खासदारांनी घेतलेली वेगळी भूमिका ही संतोष बांगर यांच्या दाव्याला पूरक ठरते. या सर्व पडझडीला आणि शिवसेनेच्या दुरावस्थेला संतोष बांगर यांनी पूर्णपणे खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरले. संजय राऊत यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात निशाणा साधताना बांगर म्हणालेत की संजय राऊत हे शिवसेनेला लागलेला एक मोठा वळंबा म्हणजे कीड आहे. राऊत यांनी आपल्या रोजच्या सकाळी उठून चालणाऱ्या पत्रकार परिषदांमधून आणि गरळ ओकणाऱ्या विधानांमधून केवळ स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेनेला पूर्णपणे संपवण्याचं काम केलंय. राऊत यांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे आणि अहंकारामुळेच आज शिवसेनेची ही अवस्था झाली असून प्रामाणिकपणे आणि जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचा रोजचा जाच सहन करू न शकल्यानं पक्ष सोडतायत असा गंभीर आरोप बांगर यांनी केला. संजय राऊत जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत तोपर्यंत ठाकरे गटाची अधोगती थांबणार नाही आणि उरलेले आमदार खासदारही पक्ष सोडून जातील असा टोला त्यांनी लगावला. संतोष बांगर यांच्या या नव्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर खरोखरच 13 ते 14 आमदारांनी पुन्हा एकदा बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला तर ठाकरे गटाचं संख्याबळ विधानसभेत कमालीचं घटेल आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. आमदार बांगर यांच्या या विधानावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येतं आणि संजय राऊत या आरोपांना कशा प्रकारे तोंड देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पक्षांतराचं हे सत्र अजूनही संपलेलं नाहीये, तर ते एका नव्या आणि अधिक तीव्र वळणावर येऊन पोहोचलंय. हेच या घडामोडींवरून स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.